नमस्कार. माझी लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांसाठी एक एकदम मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. योजनेचे जे हप्ते रखडले होते ना, त्याबद्दल एक जबरदस्त अपडेट समोर आलंय, ज्यामुळे अनेक महिलांची चिंता आता दूर होऊ शकते. चला बघूया नक्की काय आहे ते. गेले कित्येक दिवस सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न घोळतोय की बाबा, तो फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता अडकलाय त्याचं काय होणार? पैसे एकत्र मिळणार की नाही? चला, याच प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळणार आहे. हो, हप्ता मिळण्याची शक्यता तर आहे, पण थांबा, त्यासाठी एक खूप महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. आणि जर ही एक गोष्ट केली नाही ना, तर येणारा हप्ता कायमचा थांबू शकतो. त्यामुळे नीट लक्ष देऊ नये का? तर सगळ्यात आधी बघूया ती गुड न्यूज काय आहे. सरकारकडून एक असा निर्णय घेतला जातोय ज्यामुळे थेट दुप्पट हप्ता मिळू शकतो. हे बघा, जिल्हा महिला व बाल विकास विभागातले अधिकारी काय सांगतायत की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच दिले जातील. म्हणजे काय, तर लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होऊ शकतात. मोठी रक्कम आहे ही. आणि हे पैसे येणार कधी? तर जी माहिती समोर येतेय त्यानुसार 15 एप्रिलच्या आत ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे आता जास्त वाट बघावी लागणार नाही. ही खरंच एक दिलासा देणारी बातमी आहे. आता पुढे जायच्या आधी पटकन एकदा आठवण करून घेऊया की ही योजना नेमकी आहे तरी काय, म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या महाराष्ट्र सरकारची एक खूप महत्त्वाची योजना आहे, बरोबर? या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. आणि म्हणूनच या योजनेचा हप्ता वेळेवर मिळणं हे कित्येक कुटुंबांसाठी खूप गरजेचं आहे. चला आता येऊया त्या सगळ्यात महत्त्वाच्या अटीकडे. ही एकच अट आहे जी ठरवणार आहे की ते 3,000 रुपये मिळणार की नाही. आणि ती अट म्हणजे EKYC. नियम अगदी सरळ आणि सोपा आहे. बघा, ज्या महिलांची EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, फक्त आणि फक्त त्यांनाच योजनेचा फायदा मिळणार. आणि ज्यांची EKYC अजून बाकी आहे, त्यांना फेब्रुवारी-मार्चचा हप्ता मिळणार नाही. सरकारने हे अगदी ठणकावून सांगितलं आहे. पण घाबरू नका, ज्यांनी अजून EKYC केलेलं नाहीये त्यांच्यासाठी सरकारने एक शेवटची संधी दिली आहे. आणि या मुदतीकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला आठवत असेल, आधी EKYC करायची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. पण अनेकांना त्यात तांत्रिक अडचणी आल्या, सर्व्हर डाऊन होता, त्यामुळे कामं झाली नाहीत. ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली आणि त्यांनी आता मार्च महिन्याच्या शेवटपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही चेतावणी खूप गंभीर आहे. जर या वाढवलेल्या मुदतीतही EKYC पूर्ण नाही झालं, तर या योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद केला जाऊ शकतो. म्हणजे ही गोष्ट फक्त 2 महिन्यांच्या हफ्त्यापुरती मर्यादित नाहीये, तर संपूर्ण योजनेच्या लाभाचा प्रश्न आहे. तर मग या सगळ्या माहितीचा अर्थ काय आणि आता ताबडतोब काय करायला हवं? चला तेच पाहूया. तर आता ऐका, सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम, लगेच आपली EKYC झाली आहे की नाही ते तपासा. जर ती बाकी असेल तर अजिबात वेळ वाया न घालवता मार्च महिन्याच्या आत ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या. फक्त तरच योजनेचा लाभ आणि ते येणारे 3,000 रुपये नक्की मिळतील. शेवटी प्रश्न एकच उरतो, तुमचे ते 3,000 रुपये सुरक्षित आहेत का? याचं उत्तर फक्त तुमच्या EKYC स्टेटसमध्ये आहे. त्यामुळे आजच्या आजच ते तपासा. आणि हो, ही महत्त्वाची माहिती तुमच्या ओळखीतल्या सगळ्या लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद.